2019 नंतर मी विरोधी पक्षनेता झालो. ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्षनेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो. नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात.